इराण अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरचे दर वाढलेच, शिवाय वितरणावरही परिणाम झाला. पण पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून भाव इतक्यात वाढण्याची शक्यता नाही, असा दावा पेट्रोल डीलर वेलफेअर असोसिएशनचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष दिनेश धात्रक यांनी केला आहे. पेट्रोल डिझेल टँकरची सागरी मार्गानं वाहतूक होते. युद्धजन्य परिस्थिती असल्यानं टँकरवर हल्ला होण्याची भीती आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल टँकरची वाहतूक थांबवली आहे. तरीही कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. अजून 50 ते 60 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध असल्याचं धात्रक यांनी सांगितलं. सध्या तरी कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. किमतीही वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. इंधनाबाबत सद्यस्थिती काय आहे नाशिक जिल्ह्यामध्ये? आपल्याला तर नक्की माहीत आहे की गेल्या काही दिवसापासून अमेरिका आणि इराणचं युद्धजन्य स्थिती चालू आहे. या युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपला स्टेट ऑफ हॉर्मन्स ह्या 167 किलोमीटरचा हा समुद्री मार्ग आहे. हा समुद्री मार्ग असल्यामुळे काय होतं की तिथे बाकीचे जे शिप असतात, आपले टँकर्स असतात, ते आज तिथून प्रवास करत नाही आहे. कारण की युद्धाच्या याच्यात कोणीही तिथे हमला जर केला तर त्यांचं नुकसान होईल आणि इन्शुरन्स कंपन्याही त्या रूटवरून जाणाऱ्या सगळ्या शिपचं इन्शुरन्स काढत नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे येणारा आता भीती निर्माण झालेली आहे की आपल्याकडे डिझेल पेट्रोलचा सप्लाय कमी होऊ शकतो किंवा डिझेल पेट्रोल महाग होऊ शकतं किंवा बंद पडू शकतं. तर निश्चितच याच ठिकाणी घाबरायची कोणतीही परिस्थिती नाही आहे. आपल्या देशाचा कमीत कमी 50 ते 60 दिवस पुरेल इतका साठा असतो. तो साठा आपण वापरू शकतो. निश्चित येणाऱ्या काळामध्ये जर हे युद्ध जर लांबणीवर जर गेलं तर जरतरची शक्यता आहे का आपल्याला सप्लायचा इश्यू येऊ शकतो. डिझेल पेट्रोल महाग होऊ शकतं किंवा डिझेल पेट्रोल पंप हा बंद पडू शकतो. पण आत्ता सध्या स्थितीला घाबरण्याची कुठली गरज नाही. साधारणतः डिझेल किंवा पेट्रोलचे भाव कुठपर्यंत जाऊ शकतात, काय शक्यता वाटते तुम्हाला? आत्ता सध्या जर परिस्थिती बघितली आजची, तर अजूनही बॅरेल काही असा मोठ्या प्रमाणात वाढलेला नाही आहे. बॅरेलचे रेट, क्रूड ऑइलचे जर रेट वाढले तर कुठेतरी परिस्थिती वाटते की आपल्याला डिझेल पेट्रोलचे रेट वाढतील. पण सरकार यात काय करतं की कंपनी आणि सरकार मिळून हा जो काही डिझेल पेट्रोलमध्ये फरक पडतो तो हा सरकार सोसत असतो. डायरेक्ट कस्टमरला तो कधी डायरेक्ट इफेक्ट देत नाही. म्हणून अजूनही कुठल्याही प्रकारचं डिझेल पेट्रोल रेटमध्ये वाढण्याची शक्यता अजून तरी नाही. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत इंधनाचा साठा राखीव ठेवण्यासाठी. तसं नाशिक जिल्ह्यामध्ये काय झालं आहे? नाही, अजून तरी असे काही जिल्हाधिकाऱ्यांकडून काही माहिती आलेली नाही. अजूनही आपली परिस्थिती जी सुरळीत आहे. फक्त काही ठिकाणी जे पंप बंद आहे असं कुठंतरी जाणून येतं आहे. तर हा कुठल्याही प्रकारचा याचा युद्धाचा याचा काही संबंध नाही. डिझेल पेट्रोल आपल्याकडे अजूनही सुरळीत आहे. भविष्यात काही दिवसानंतर जर ही युद्ध कंटिन्यू जर चालू राहिलं तर अडचण येऊ शकते. आत्ता अडचण नाही. सोशल मीडियावर या संदर्भात अनेक अफवा आहेत, त्या संदर्भात तुम्ही नागरिकांना काय आवाहन कराल? मी नागरिकांना आत्ता हेच आव्हान करेल का कुठल्याही प्रकारचं घाबरून जाण्याचं कारण नाही. सोशल मीडियाच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. काही जरी अडचण असेल तर नाशिक डिस्ट्रिक्ट पेट्रोल डीलर असोसिएशन आपल्यासाठी ऑनलाईन येऊन सगळ्या माहिती पुरवत देईल, याची आपल्याला शाश्वती देतो.